आज आपण एका अशा जागेला भेट देण्यासाठी आलोय जिथं स्वामी समर्थांचं 22 दिवस वास्तव्य होतं। मी आज आलोय पळसदरीला। तुम्हाला अनेकांना माहिती असेल, तुम्ही अनेक जण या मठामध्ये आला असाल, पण मी जेव्हा आलो तेव्हा मला ज्या काही गोष्टी दिसल्या किंवा जो काही अनुभव आला तो खरोखर माझ्या पायाखालची जमीन हादरवणारा होता। कारण मी इथं आल्यानंतर मला स्वतःला असं, मी काय खोटं नाही सांगत, पण वैयक्तिक असा भास झाला की खरोखर स्वामींचं वास्तव्य किंवा स्वामींचा ज्या काही गोष्टी आहेत त्या आजही इथं आहेत। नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। जय श्री स्वामी समर्थ। आज मी एका अशा ठिकाणी आलोय ज्या ठिकाणी तुम्ही प्रत्येकानं आलं पाहिजे, स्वामीचं भक्तांनी सर्व। मी कर्जत तालुक्यातील पळसदरी या गावी आलोय जिथं स्वामी समर्थांचा मठ आहे। आजूबाजूला मुंबई पुण्याच्या आजूबाजूला राहणारी लोक तुम्ही अनेक जण आला असाल, पण महाराष्ट्रभरातल्या अनेक लोकांना माहीत नसेल की ह्या जागेचं महत्त्व किती महत्त्वाचं आहे। तुम्ही या पळसदरीच्या मठाला येण्यासाठी बाय रोडही येऊ शकता, अत्यंत जवळ आहे। तुम्ही ते मुंबईकडून आलात तर खालापूर रोडला आपण जसं जातो चौकमधून, इकडे कुठलाही रोड तुम्ही बघत कोणीही सांगेल तुम्हाला, काय एवढं अवघड नाही आहे। आणि ट्रेनने जर यायचं झालं, लोकल ट्रेनने, तर अत्यंत जवळ आहे आणि स्टेशनवरून तुम्ही चालत देखील इथे येऊ शकता। आम्ही तुम्हाला जाण्याचा मार्ग सांगितला की नक्की कसा आहे। आणि ह्या आजूबाजूचं जे वातावरण आहे या पळसदरी गावाच्या अप्रतिम आहे। खरोखर छान वाटलं इकडं। शहरी सगळ्या गजबजाटातून स्वामींच्या भक्तीसाठी किंवा त्यांचं दर्शन घेण्यासाठी इतक्या सुंदर ठिकाणी यायचं हा प्रत्येक स्वामी भक्तासाठी एक छान क्षण असेल असं मला वाटतं। या मठाचं वैशिष्ट्य किंवा याचा इतिहास असं सांगितलं जातो की जे दादा आहेत तिथले, त्यांना 1996च्या दरम्यान काहीतरी स्वामींनी त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की मी इथे या ठिकाणी माझ्या प्रवासादरम्यान 22 दिवस वास्तव्य केलं या ठिकाणी, जिथं आता मठ बांधलाय तिथे। आणि त्याच्यामुळं तू माझा मठ बांध, माझी इथं सेवा कर, या अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात किंवा आहेत। आता त्या सगळ्या इतिहासाशी मला देखील एवढं काही माहीत नाही, पण असं सांगितलं जातं। त्या सगळ्या गोष्टीतून दादांनी इथं मठ उभा केला आणि अन्नदान सेवा, स्वामी समर्थांची भक्ती, आणि आपण सर्वजण इथे येऊन दर्शन घेतो। अप्रतिम छान वाटतं त्या मठामध्ये गेल्यानंतर। जी काही सकारात्मकता तिथे गेल्यानंतर मिळते ती तुम्हाला सांगायची काही गरज नाही आहे। तुम्ही आवर्जून या मठाला भेट द्या आणि इथं येऊन स्वामींचं दर्शन नक्की घ्या। अत्यंत जवळ आहे, हाकेच्या अंतरावर आहे आणि स्वामींचं वास्तव्य होतं इथं, त्याच्यामुळं ही जागा अत्यंत पवित्र आहे। इथे अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात, हजारो भाविक रोज इथं दर्शनासाठी येतात। अशा अनेक गोष्टी किंवा अशा अनेक अनुभव असे इथल्या अनेक लोकांना आलेले आहेत की आम्हाला स्वामीच प्रकट झाले, आम्हाला स्वामी दिसले, आजही त्यांचं वास्तव्य आहे। तुम्ही कधीही इथे जा, तुम्हाला या गोष्टी आपसूक जाणवतील। हा माझा स्वतःचा मी अनुभव तुम्हाला सांगतोय। ही दादांची समाधी आहे, ज्यांनी या मठाचं सगळ्या गोष्टी केल्याने हा मठ उभा केला, ज्यांच्या स्वप्नामध्ये स्वतः स्वामी समर्थ आले आणि त्यांनी सांगितलं की मी इथं प्रवासादरम्यान 22 दिवस या जागेवरती राहिलो होतो, माझी सेवा कर, माझ्या सगळ्या गोष्टी कर आणि माझ्या संपूर्ण भक्तांना इथपर्यंत नक्की घेऊन ये। आणि दादांनी त्या सगळ्या गोष्टी अंमलात आणल्या। इथं महाप्रसाद मिळतो, सगळ्या गोष्टी होतात। इथला जो काही मठाचा जो काही चालवण्याची जी एक प्रक्रिया आहे ती अत्यंत उत्तम, सुलभ आणि इथं आल्यानंतर पवित्र आणि सकारात्मक नक्कीच वाटतं, यात तीळ मात्र शंका नाही आहे। कारण मी इथं स्वतः आलो, मी खरं तर अशा ठिकाणी फार कमी जात असतो, पण मी जेव्हा इथं आलो तेव्हा मला या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेता आला। इथं बसून घालवलेली 10 मिनिटं तुमच्या संपूर्ण शारीरिक, मानसिक, संपूर्ण सगळ्या गोष्टींना डिटॉक्स करतील, एवढं मात्र नक्की। स्वामी समर्थांची ताकद आजही आहे, ती जाणवते, त्याचा अनुभव घेता येतो। अशा ठिकाणी तर नक्कीच घेता येतो, एवढं मी तुम्हाला नक्की सांगेन। साधना, भक्ती या सगळ्या गोष्टी इथं आल्यानंतर तुमच्या आपसूक तुमच्या शरीरामध्ये घुसतात, त्या बाहेर येतात आणि तुम्हाला असं वाटतं की आता आपण खरोखर स्वामींच्या आजूबाजूला किंवा स्वामींच्या सहवासातच राहतोय। इथली प्रत्येक गोष्ट मनाला भावणारी आहे, सकारात्मक ऊर्जा देणारी आहे। त्याच्यामुळे इथं संपूर्ण कुटुंबासहित तुम्ही अवश्य आलं पाहिजे, कारण स्वामींचं वास्तव्य आजही आहे। इथं तुम्ही आल्यानंतर तुम्हाला बाहेरच्या बाजूला अशा अनेक गोष्टी मिळतात, वस्तू मिळतात, ज्या तुमच्या घरामध्ये, तुमच्या घराच्या सौंदर्यामध्ये भर पाडतात। इथं पुस्तके मिळतात, प्रसाद मिळतो, या सगळ्या गोष्टी इथं बाहेरच मठामध्ये सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत। आणि या मठामध्ये आल्यानंतर मी जेव्हा जास्त करून मी जेव्हा नामजप करत होतो तेव्हा
किंवा त्यानंतर मला मिळालेली ऊर्जा खरोखर अप्रतिम होती. इथं तुम्ही अवश्य आलं पाहिजे. खरोखर मी मनापासून सांगतोय. मी कुठली काही या मठाची काय स्तुती किंवा असं काहीही करत नाही आहे, पण मी स्वतः स्वामी भक्त आहे आणि मी जिथं जिथं स्वामींच्या चरणी जातो तिथं तिथं मला स्वामींचा असा अनुभव नक्की येत असतो. आणि या ठिकाणी जी मला ऊर्जा मिळाली ती खरोखर अप्रतिम होती. तुम्हाला प्रत्येकाला इथं आलं पाहिजे, या ठिकाणाला भेट दिली पाहिजे. पळसदरी अत्यंत जवळ आहे. अवश्य या. जय श्री स्वामी समर्थ.